जय भजन मित्रांनो, रामकृष्ण हरी. संत तुकाराम बद्दल आपण बोलूया. मित्रांनो, संपत्ती आणि सत्ता, प्रसिद्धी यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट कोणती असते तर ती म्हणजे साधेपणा, ईश्वर भक्ती. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत आणि समाज प्रबोधक होते. त्यांनी आपल्या अभंगामधून भक्ती, प्रेम, सत्य आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. संकटे, दुःख, अडचणी आल्या तरी त्यांनी विठ्ठल नामावर श्रद्धा कधीही सोडली नाही. त्यांनी लोकांना सांगितले की ईश्वर भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर चांगले आचरण, प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याप्रती प्रेम हीच ईश्वर भक्ती आहे. आपल्या जीवनातील धावपळीच्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याला शांतता, समाधान आणि योग्य मार्ग दाखवतो. चला त्यांच्या विचाराप्रमाणे साधेपणाने जगूया आणि मानवतेची आपण सेवा करूया. संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्या जीवनात उतरवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांना याच्यातलं सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सतत जोडले राहा. गजानन प्रेरणा मंचमध्ये. रामकृष्ण हरी. जय भजन. जय भजन मित्रांनो, रामकृष्ण हरी. संत तुकाराम बद्दल आपण बोलूया. मित्रांनो, संपत्ती आणि सत्ता, प्रसिद्धी यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट कोणती असते तर ती म्हणजे साधेपणा, ईश्वर भक्ती. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत आणि समाज प्रबोधक होते. त्यांनी आपल्या अभंगामधून भक्ती, प्रेम, सत्य आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. संकटे, दुःख, अडचणी आल्या तरी त्यांनी विठ्ठल नामावर श्रद्धा कधीही सोडली नाही. त्यांनी लोकांना सांगितले की ईश्वर भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर चांगले आचरण, प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याप्रती प्रेम हीच ईश्वर भक्ती आहे. आपल्या जीवनातील धावपळीच्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याला शांतता, समाधान आणि योग्य मार्ग दाखवतो. चला त्यांच्या विचाराप्रमाणे साधेपणाने जगूया आणि मानवतेची आपण सेवा करूया. संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्या जीवनात उतरवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांना याच्यातलं सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सतत जोडले राहा. गजानन प्रेरणा मंचमध्ये. रामकृष्ण हरी. जय भजन.